नमस्कार. शुभ सकाळ. आज दसरा विशेष हा भगवती क्लासेस अंतर्गत आपण एक विशेष नवरात्री नंतरचा पुढचा एक दिवस ध्यान आणि ज्ञान सत्र आयोजित केलेलं आहे. त्यात तुमचं स्वागत आहे. 9 दिवस आपण नवरात्रीच्या देवीचा जागर केलेला आहे. ही आदिशक्ती आपण आपल्या हृदयात, आपल्या तनामनात, आपल्या मस्तिष्कामध्ये आपण तिला विराजमान केलेलं आहे. आपल्यातले सर्व षड्रिपू निघून जावेत, त्यांचा नायनाट व्हावा म्हणून आपण देवीला वचन दिलेलं आहे, की तू जशी शत्रूंचा नायनाट केलेला आहेस, त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्यातील असुरांचा नायनाट करू. आम्ही सगळ्यांशी गोड वाणीने बोलू. मधुरावाणीचा वापर करू. मनात कटुता ठेवणार नाही. आणि हे सगळं झाल्यावर उगवतो तो दसरा. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा किंवा दसरा भावा हसरा असंही म्हणतात. बरोबर आहे. कारण का तर जे आपण 9 दिवस देवीने भयानक सर्व राक्षसांशी युद्ध केलेलं असतं, तर तिला विश्रांती हवी असते आणि तिने जे आपल्यासाठी उत्तमात उत्तम केलेलं आहे, आपल्याला संकटातून मुक्त केलेलं आहे, त्यासाठी तिचंही जीवन हसरं झालं पाहिजे ना. तिने आपल्यावर फार मोठी मेहरबानी केलेली आहे. आपल्याला, देवांना तिने असुरांपासून वाचवलेलं आहे. सर्व असुर शक्तींचा तिने नायनाट केलेला आहे. त्यामुळेच दसरा सण मोठा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी मोठमोठ्या खरेदी तुम्ही करू शकता. कारण या दिवशी आलेले तिथीप्रमाणे जे सर्व नवग्रह असतात किंवा दिनविशेष असतो, ते सगळ्यात उत्तमच असतो. तिथे कुठल्याही प्रकारची असं की हा राहू काळ आहे किंवा हा अशुभ काळ आहे, असं येत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवस तुम्ही आनंदात घालवू शकता. तुमचं सगळीकडे आनंद पसरलेला असतो. ही पृथ्वी जी असते ती एकदम खुश असते. कारण तुम्ही जे घट बसवलेले असता, ते पूर्णपणे तुम्हाला फुलून आलेले वरती दिसत असतात. हिरवंगार रान तुमच्या घटांवर पसरलेलं तुम्हाला दिसतं. सृष्टी पूर्ण हिरवीगार झालेली आहे, तेही तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यामुळे सगळीजण, शेतकरी आणि आपण सुद्धा सगळे आनंदात असतो. कारण भरभराटीची चिन्ह आपल्या घरातच दिसून आलेली असतात. 9 दिवस प्रत्येकाने व्रतवैकल्य केलेली आहेत. यावेळी आपण तर आगळी-वेगळी नवरात्र साजरं केलेलं आहे. आपण सकाळ संध्याकाळ देवीचं ध्यान करून तिला आपल्यातच बसवलेलं आहे आणि आपल्यातली देवी तत्व जागृत केलेलं आहे. ही ऊर्जा आपण जागृत केलेली आहे आणि त्याचा आपण पुढच्या नवरात्रीपर्यंत पूर्णपणे छान उपयोग करून घेणार आहोत. चला तर मग या दसरा विशेष भागाला आपण ध्यानाद्वारे सुरुवात करूया. तर आजचा ध्यान मंत्र जो आहे, तो 9 दिवस आपण देवीचा जो ध्यान मंत्र घेतलेला आहे, त्यात पण दुर्गेचा जो महत्वाचा मंत्र आहे, इतर कोणतेही मंत्र आठवले नाही तरी देवीचे 4 महत्वाचे मंत्र आहेत. त्याचा जरी आपण जप वर्षभर केला तरी सुद्धा तेच फायदे आपल्याला मिळतील. पहिला आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवार्ण मंत्र आहे. त्यामुळे हा देवीचा मंत्र आपण सतत किंवा मंगळवारी, शुक्रवारी म्हणू शकतो किंवा देवीची पंचमी आहे, अष्टमी आहे, नवमी आहे. या दिवशी आपण पौर्णिमेच्या दिवशी हा तिचा जप करूच शकतो. त्यानंतर आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र सुद्धा तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल. ही देवीची स्तुती आहे, की जी सर्व मंगल करणारी आहे आणि त्याच मांगल्याने तिने सगळ्या जगामध्ये सुख पेरलेली आहेत. सगळ्यांच्या जीवनात सुख आलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो मंत्र आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. हा अष्टलक्ष्मींचा मंत्र आहे. हा सुद्धा तुम्हाला माहिती आहे.
तुम्ही तुमच्या कानावर हा सुद्धा पडत असतो. नंतर आहे या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. नवरात्र संपलं तरी दसरा हा देवीचं गुणगान करण्याचाच आहे. देवीला गुणगान करून तिला शांत करण्याचा आहे. त्यामुळे आपण ध्यानाला सुरुवात करण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण पद्मासनात, सुखासनात जसे बसला असाल तिथे छान स्वतःला कम्फर्टेबल बसा. दोन्ही हात, पाय एकमेकांना क्रॉस करा. पाठीचा मणका ताठ ठेवा. डोळे बंद करा आणि देवीच्या ध्यान मंत्राला 3 वेळा श्वासांवर लक्ष ठेवून सुरुवात करा. चला तर मग आपण ध्यानाला सुरुवात करूया. 3दा श्वास आत बाहेर. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडा. डोळे बंद. श्वासावर लक्ष केंद्रित करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये नवरात्र म्हणजे चातुर्मासातील शक्ती उपासनेचा एक काळ असतो. आपण सज्जन या एका शब्दाभोवती आपल्या जीवनाची गुंफण करत राहत असतो. पण आपण सज्जन केव्हा राहू शकतो? जेव्हा दुर्जनतेला आपल्यापासून आपण दूर करू शकू. कोणीही यावे आणि टिचकी मारून जावे, हे बालसुलभ खेळ मोठेपणीही चालत राहते, ही आपली दुर्बलता ठरू शकते. आपण आपलं एक परीघ जपता आलं पाहिजे. म्हणजेच त्यात आपल्या पूर्वजांनी जसं आपल्याला घडवलं तसं सांस्कृतिक पद्धतीनं आपण राहू शकलं पाहिजे. मी, माझं कुटुंब, माझे आप्त, माझा स्नेही या साऱ्यांसह उत्तम जीवन संकल्पना ही शक्ती जागरणातूनच होत असते. बाहेरचे चंडमुंड, शुंभ निशुंभ आणि महिषासूर नावाचे राक्षस हे आमच्या परिघावर कायम आक्रमण करत असतात. सज्जनता ही म्हणजे केवळ दुर्जनतेचा अभाव असे नसून सज्जनता म्हणजेच दुर्जनतेवर विजय मिळवणे असे आहे. आणि या दसऱ्याचे हेच महत्व आहे. शारदीय नवरात्रात आपण 9 दिवस दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना करत असतो.
त्यात केवळ गौरी हे शांत रूप नसते, तर काल रात्री हे बिभत्स रूप सुद्धा असते. समाज जीवनात आपण वावरताना आपल्याला या 9 रूपांचे सतत स्मरण करता आले पाहिजे. तरच आपण दुर्जनतेवर विजय मिळवणारे सज्जन ठरू. 9 दिवस आपण ज्या ज्योतीची पूजा करतो ना, ते तेज आपल्याला आपल्या हृदयात बसवता आले, तरच आपण आपल्या परिघात, कुटुंबात, आप्तांसोबत, स्नेहांसोबत सुखी राहू शकू. व्यक्ती, समष्टी आणि सृष्टी आणि परमेष्टी हे आपल्या जीवन यात्रेचे टप्पे आहेत. हे सारे टप्पे सहजीवन दर्शवतात. पण असुर लोकांना हे सहजीवन मान्य नसते. ते सर्वत्र भय आणि बिभत्सता जीवनच पसरवू बघतात. त्यावेळी आपल्या हृदयात तेज रूपाने बसलेली ही नवदुर्गा जागवणे गरजेचे असते. आपण भारतात जन्मलो. भारत हा विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. दर 50 मैलावर भाषा व भूषा बदलते. तरीही आम्ही एकात्म जीवन जगत असतो. या विविधतेला नाकारणे म्हणजे नवदुर्गेच्या 9 रूपांना नाकारणेच होय. आपल्या समाजाचे वर्णन सगळीकडे कसे आहे सांगा बरं? तर ते सुखीच असे आहे. पण जगातील शुंभ निशुंभांना ते मान्य नसते. अगदी अनादी काळापासून तुम्ही पाहत आला असाल तर सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असते आणि युद्ध होऊ नये याचा प्रयत्न करणे हे सुद्धा गरजेचे आहे. तसेच युद्ध झाल्यावर सुद्धा सत्प्रवृत्तींचाच विजय होणे आणि गरजेचे असते. त्यासाठी सतत तेजाची उपासना, शक्तीची उपासना करणे गरजेचे असते. त्यामुळेच दसरा हा सण जो आहे तो हा विविधतेने विविध भागात नटलेला आहे. पण ह्याचं खरं आहे की 9 रूपात जेव्हा आपण देवीचं स्मरण करतो, म्हणूनच आपण सुखाचा दसरा साजरा करू शकतो. आनंदाचा दसरा आपण साजरा करू शकतो. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपण आज देवीला पूर्ण स्वरूपात बसवलेली आहे. आपल्या समोर देवी दशभुजा या रूपात आपल्या समोर आलेली आहे. तिच्या हातात सगळ्या आयुध आहेत, पण तिची नजर, तिचे डोळे, आपल्याकडे बघण्याची दृष्टी ही अत्यंत प्रेमळ आहे. कारण आईने सर्व असुरांचा नाश केलेला आहे आणि सुखाचा दिवस सुरू झालेला आहे. दुःखाची किंवा मोठी काळी रात्र जी आहे, त्रासाची जी होती, ती संपूर्ण संपलेली आहे. पण तरी सुद्धा आई आपल्याला काय शिकवते माहितीये का? की सात्विक भांडण आपल्या सर्वांची होते, पण आपण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये. मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता सुसंवाद साधावा. अहंकार हाच सर्वांचं मूळ आहे आणि तो विनाकारण बाळगू नका. शेवटी मृत्यू हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे. याचं स्मरण असावं, भय नसावं. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचे स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहे याला आपण एक महत्व देऊया. एक हृदय घेऊन आपण आलोय ना, तर जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. त्यामुळे आईने आपल्याला या नवरात्रात हेच शिकवलं आहे की क्षमा करा, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. त्यामुळे आईकडनं या नवरात्रात आपण जे घेतलेलं आहे तेच या दसऱ्याला
तिला सांगूया, तिला पुन्हा वचन देऊया की आम्ही सगळ्यांवर प्रेम करू, सगळ्यांचं प्रेम घेऊ, सगळ्यांच्या हृदयात जागा निर्माण करू. आम्ही आम्हाला मिळालेल्या सर्व शक्तींचा सदुपयोग करू. हे सगळं आपल्याला शिकवलेलं आहे. कारण असुर हे बाहेर नसून आपल्या शरीरातच आहेत. आपल्या शरीरात म्हणजे आपल्या मनात आहेत. आणि तेच आपल्याला आपण काढून टाकलेले आहेत. पण ते पुन्हा पुन्हा डोकं वर काढणारच आहेत. कारण नवरात्र संपलं, दसरा संपला की आपण पुन्हा त्याच विचारांनी, त्याच वाटेने जाणार आहोत. कारण एका क्षणात तर ही गोष्ट होणार नाहीये ना, की आपण सांगितली आणि ते बदल आपल्यामध्ये होतील. हळूहळू बदल होणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक तयारी करायची आहे मनाची, की आपण सजग राहायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे? सजग राहायला पाहिजे. आपण कोणाशी कसे बोलतोय, काय बोलतोय, कसं वागणूक आहे, कोणाला दुखवत तर नाही ना. पुढचा मागचा सारासार विचार करून आपण सरस्वती मातेला रोजच्या रोज सकाळी उठल्यावर प्रार्थना करून आपला दिवस घालवणे गरजेचे आहे. कोणाचंही मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. चुकून सुद्धा जी गोष्ट सांगायची ती कमी शब्दात तुम्ही सगळ्यांना सांगू शकता आणि गोड शब्दामध्ये. हेच तर फलित आहे ना. हे फलित आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि आपण त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हे नवरात्र आपण उत्तम प्रकारे पार पाडलं याची जाणीव आपल्यालाच मिळेल. आपली पावती आपल्यालाच मिळणार आहे. तर चला पुन्हा एकदा देवीच्या बीजमंत्राचा आपण जप करूया. तिची दसऱ्याच्या रूपाने पूजेची तयारी करूया. त्याआधी बीजमंत्र श्वासावर लक्ष द्या. श्वासावर लक्ष देऊन मन आणि विचार एकसंध राहू द्या. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये एक मान्यता अशी आहे की दसरा हा रामासाठी सुद्धा फार मोठा सण होता. कारण रामाने याच दिवशी रावणावर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय. दसरा हा सण जो आहे ना, त्याचं ते फार मोठं महत्व आहे की दसरा हा रामासाठी रामायणामध्ये फार मोठा मानला गेलेला आहे.
रामाने विजयादशमीच्या दिवशीच रावणाचा वध केलेला होता आणि रावण सुद्धा 10 तोंडांचा होता. त्यामुळे दसरा साजरा केला जातो. या दिवशी देवी दुर्गेने सुद्धा महिषासूर नावाच्या मशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर आणि मध्य पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसराच म्हणतात किंवा दशहरा म्हणतात. आणि तिथे रामलीलाची समाप्ती होते. म्हणजे देवरामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. असा हा दसरा संपूर्ण रामायणाचं सार आहे की रामाने रावणाचा वध करून विजयोत्सव साजरा केलेला आहे. तुम्ही दिल्ली वगैरे साईडला जाल तर रावणाची प्रतिकृती तयार करून त्याच्यासोबत कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा मेघनाद किंवा इंद्रजित याच्याही प्रतिमा असतात आणि खालून कोणीतरी त्याच्या ह्याच्यावर शरीरामध्ये बाण मारतं आणि रावण जळायला लागतो. म्हणजेच असुरांचा नाश होतो. आणि तिकडची लोक सुद्धा हा रामाचा विजय पूर्णपणे एन्जॉय करतात. म्हणजे प्रत्येक जण जातं ते बघायला की रामलीलाचा खेळ आहे तो कसा आहे आणि रावणाचा वध होतोय तर तो बघायला ती लोक सगळेजण जातात तिथे. त्यानंतर आपल्याला अजून एक माहिती आहे. रावणाचं दहन केलं जातं त्यांनी कुंभकर्णाच्या पुतळ्याचं वगैरे, तर तो एक आहे की ते जातात. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन आपण माघ महिन्यात करतो. हे तर प्रत्येकाला माहिती आहे. तसंच पूर्वी तुमच्या लक्षात असेल की जेव्हा लहानपणी आपण दसऱ्याच्या दिवशी पाटीवर सरस्वती काढायचो, त्याच्यावर फुलं आपट्याची पानं वगैरे व्हायचो, तिला नैवेद्य दाखवायचो, वह्या पुस्तकं आपली देवासमोर ठेवायचो शस्त्रासोबत. म्हणजे सरस्वती मातेची पूजा देखील दसऱ्याच्या दिवशी केली जाते, जी आपण आता काळाच्या ओघात विसरलेलो आहोत. आपण आता फक्त काही वेळेला केली तर ज्यांच्याकडे कुलाचार आहे ते लोक शस्त्राची पूजा करतात, परंतु सरस्वती मातेची पूजा देखील आपण केली पाहिजे. सरस्वती मातेची पूजा करण्याचे 2च दिवस आहेत मोठे, ते म्हणजे दसरा आणि वसंत पंचमी. वसंत पंचमीच्या दिवशी सुद्धा मोठी पूजा असते आणि बंगालचे लोक ह्याला फार मोठं मान्यता देतात. ते त्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करतात आणि आपण दसऱ्याला करतो महाराष्ट्रीयन लोक. तर नक्की आपण आज सरस्वती मातेची पूजा देखील करायची आहे. कारण नवरात्रीमध्ये या 9 दिवसात सरस्वती मातेची कुठेही पूजा होत नाही, पण दसऱ्याच्या दिवशी मात्र तिची पूजा केली जाते, कारण ती बुद्धिदात्री आहे. आपण जी शक्ती मा दुर्गाकडून प्राप्त केलेली आहे तिचा बुद्धीने आपण वापर करू असं आपण आईला वचन दिलेलं आहे. त्यामुळे सरस्वती मातेचं पण आपण पूजन करणार आहोत आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेणार आहोत. चला तर मग बीज मंत्राकडे वळूया आणि आईची मानस पूजा करूया. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमोस्तुते ओम जयंती श्वास मंगला आत काली श्वास बाहेर भद्रकाली श्वास कपालिनी आत दुर्गा श्वास क्षमा शिवा बाहेर धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ओम जयंती मंगला श्वास काली आत श्वास भद्रकाली बाहेर कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दुर्गा धात्री मातेला स्वाहा तुम्ही स्वधा बसायला नमोस्तुते आसन दिलेलं ओम आहे. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी आज दुर्गा देवी क्षमा तुमच्यामध्ये शिवा बसलेली आहे. धात्री स्वाहा स्वधा त्यामुळे नमोस्तुते तुम्ही स्वतःचीच आराधना करत आहात. ओम ऐं ह्रीं क्लीं तुम्हाला जे जे चामुंडाय आवडतंय विच्चे ना ओम ऐं त्याचा ह्रीं तुम्ही विचार क्लीं करा. चामुंडाय विच्चे जे तुम्हाला ओम पाहिजे ऐं ह्रीं आहे क्लीं चामुंडाय त्याचाही विचार विच्चे करून ठेवा. ओम ऐं ह्रीं आपली क्लीं स्वप्न पूर्ण होण्याच्या चामुंडाय मार्गावर विच्चे तुम्ही आता आहात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं त्यामुळे ह्रीं क्लीं चामुंडाय आता तुम्ही विच्चे ओम स्वतःला तयार ऐं करत ह्रीं आहात. क्लीं तुम्ही चामुंडाय विच्चे स्वतःच्या ओम पायावर ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय पाण्याचा अभिषेक विच्चे करत आहात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे मंत्र तर ओम चालूच ऐं आहे. ह्रीं क्लीं तो तुमच्या मनात चामुंडाय देखील सुरू विच्चे आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं नंतर ह्रीं तुम्ही क्लीं चामुंडाय पंचामृताचा अभिषेक विच्चे करत आहात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं स्वतःला ह्रीं क्लीं देवीत चामुंडाय विच्चे आणि देवी ओम तुमच्यात ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय तुम्ही विच्चे ओम एकमेकींमध्ये ऐं ह्रीं क्लीं पूर्णपणे चामुंडाय विरघळून विच्चे गेलेला आहात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय ती आणि विच्चे तुम्ही या बिलकुल वेगळ्या नाही देवी आहात. सर्वभूतेषु ती आणि तुम्ही एकच शक्तिरूपेण आहात संस्थिता आणि नमस्तस्यै ह्यावर तुमचा विश्वास नमस्तस्यै बसू दे. दृढ नमस्तस्यै नमो विश्वासच नमः या तुमच्या मनाची देवी आणि हृदयाची ताकद वाढवेल. सर्वभूतेषु तुमच्या शक्तिरूपेण लक्षात येईल संस्थिता आपणच देवी आहोत. नमस्तस्यै 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 नमो तुम्ही नमः पूर्णपणे या देवी देवी स्वरूपच झालेला आहात. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता पंचामृताचा अभिषेक झाल्यावर नमस्तस्यै तुम्ही पुन्हा नमस्तस्यै आपल्या पायावर नमस्तस्यै नमो गरम पाण्याचा नमः अभिषेक केलेला या आहे. देवी पाय चोळून धुतलेले आहेत. सर्वभूतेषु पाय पुसा. शक्तिरूपेण संस्थिता छान ऊन पाय झालेले नमस्तस्यै आहेत. नमस्तस्यै नमस्तस्यै तो अनुभव नमो घ्या. नमः या पायावर हळदी देवी कुंकू वाहा. सर्वभूतेषु स्वस्तिक काढा. शक्तिरूपेण थोड्याशा संस्थिता अक्षदा वाहा. फुलं वाहा. नमस्तस्यै आपलीच नमस्तस्यै पूजा करताना नमस्तस्यै तुम्हाला नमो एक वेगळाच आनंद नमः प्राप्त होत आहे. या देवी सर्वभूतेषु आजपर्यंत अशी पूजा आपण शक्तिरूपेण केलीच नाही कधी. संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै तुम्हाला नमस्तस्यै आवडते नमो ती साडी नमः घ्या. या ती देवी नेसा. सर्वभूतेषु सुंदर शक्तिरूपेण साडी तुम्ही नेसलेला संस्थिता आहात. छान वस्त्र नमस्तस्यै परिधान केलेली आहेत. नमस्तस्यै कारण तुमच्या आवडीचा रंग आहे ना. नमस्तस्यै नमो नमः आरशात या बघा देवी तुम्ही कशा दिसत आहात. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता बांगड्या घातलेल्या आहेत. नमस्तस्यै अंगठ्या, नमस्तस्यै बाजूबंद, नमस्तस्यै नमो नमः गळ्यात माळा, सौभाग्य अलंकार, सर्वमङ्गलमङ्गले शिवे कानात, सर्वार्थसाधिके शरण्ये नाकात नथ घातली त्र्यंबके आहे. गौरी नारायणी नमोस्तुते तुम्हाला आवडणाऱ्या सर्वमङ्गलमाङ्गल्ये फुलांचा तुम्ही शिवे गजरा किंवा फूल माळलेला आहे. सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कपाळावर नारायणी छानसं कुंकू नमोस्तुते रेखाटलं आहे. पावडर लावलेली आहे. सर्वमङ्गलमाङ्गल्ये अगदी आज शिवे तुम्ही लिपस्टिकचा पण वापर केलेला आहे. सर्वार्थसाधिके शरण्ये फाउंडेशन लावलेलं त्र्यंबके आहे. गौरी नारायणी डोळ्यात काजळ घातलेलं आहे. नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये आणि शिवे सुगंधी अत्तराचा स्प्रे पण सर्वार्थसाधिके मारलेला आहे. शरण्ये अजून त्र्यंबके काही राहिलंय का बघा गौरी तयारीत तुमच्या? नारायणी नमोस्तुते डोक्यावर तुम्ही स्वतःचाच मुकुट ठेवलेला सर्वमङ्गलमाङ्गल्ये आहे. शिवे सर्वार्थसाधिके आणि शरण्ये यावर त्र्यंबके एक छान गौरी
सुंदरशी नारायणी ओढणी सुद्धा तुम्ही नमोस्तुते. लावलेली आहे. ओम जयंती तुम्हाला मंगलाकाली तुम्ही मिस वर्ल्ड झाल्याचं भद्रकाली फील येत असेल ना आता? कपालिनी कारण दुर्गा तुम्ही जे क्षमा डोक्यावर शिवा मुकुट ठेवलेला आहे, धात्री स्वाहा स्वधा त्यामुळे नमोस्तुते. ओम तुम्ही जयंती आता जगातल्या मंगलाकाली सगळ्यात सुंदर भद्रकाली स्त्री आहात. कपालिनी मोहक दुर्गा स्त्री. क्षमा शिवा ती धात्री स्वाहा खूप स्वधा हळूच हसते आहे, नमोस्तुते. थोडी ओम लाजते आहे जयंती मंगलाकाली आणि भद्रकाली खूप प्रेमाने कपालिनी आपल्या सर्व दुर्गा कुटुंबाकडे क्षमा पाहत शिवा आहे. धात्री आपल्या स्वाहा स्वतःकडे पाहत आहे. स्वधा नमोस्तुते. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा ह्याचा आनंद धात्री घ्या. स्वाहा स्वधा नमोस्तुते. गळ्यात हार पण घाला ओम हं ऐं फुलांचा. ह्रीं क्लीं चामुंडाय तो विच्चे. राहू देऊ ओम नका. ऐं ह्रीं क्लीं देवी तत्व चामुंडाय जागृत विच्चे. झालेलं आहे ना. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं इतक्या क्लीं छान. तुम्ही चामुंडाय यापूर्वी विच्चे. कधी दिसला होतात का? ओम ऐं ह्रीं प्रश्न क्लीं विचारा स्वतःलाच. चामुंडाय विच्चे. माझ्यातलं हे ओम ऐं वेगळेपणा, ह्रीं हे क्लीं वेगळं मोहक चामुंडाय रूप विच्चे. यापूर्वी का बरं मला ओम दिसलं ऐं नाही? ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं आरशात चामुंडाय दिसणाऱ्या तुम्हीच विच्चे. तर आहात. ओम ऐं दुसरं तर ह्रीं कोणी नाहीये. क्लीं चामुंडाय तरीही विच्चे. ओम ऐं ही ह्रीं मीच का? क्लीं हा प्रश्न चामुंडाय आपल्याला विच्चे. पडला ना. ओम ऐं ह्रीं क्लीं आपणच आहोत. चामुंडाय विच्चे. दुसरं ओम ऐं कोणीही ह्रीं नाही. क्लीं चामुंडाय विच्चे. हे ओम ऐं ह्रीं आपल्यातलंच रूप क्लीं आहे. चामुंडाय आपलंच रूप विच्चे. आहे. ओम जे ऐं ह्रीं कधीही आपण क्लीं पाहिलं नव्हतं. चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं आपल्यात क्लीं माया, चामुंडाय विच्चे. ममता, ओम ऐं प्रेम, ह्रीं क्लीं विश्वास, चामुंडाय करुणा, विच्चे. ओम ऐं आदर ह्रीं क्लीं या चामुंडाय सगळ्या विच्चे. भावना आहेत. या देवी पण सर्वभूतेषु परिस्थितीनुसार आपण त्या विसरून गेलो शक्तिरूपेण होतो. संस्थिता. आपण स्वतःवरच प्रेम करायचं नमस्तस्ये विसरून गेलो. नमस्तस्ये त्यामुळे नमस्तस्ये आपण नमो जगात नमः. कसं कोणाला प्रेम या करणार? देवी सर्वभूतेषु प्रेम शक्तिरूपेण म्हणजे हक्क संस्थिता. दाखवणं नाहीये, अधिकार नमस्तस्ये दाखवणं नाहीये. नमस्तस्ये नमस्तस्ये आई नमो जशी नमः. संपूर्ण या जगावर देवी निरीच्छ प्रेम करते ना, सर्वभूतेषु ते प्रेम. शक्तिरूपेण त्यात संस्थिता. तिचा स्वार्थ काहीच नाही. ती नमस्तस्ये फक्त समोरच्याचं भलं नमस्तस्ये बघते. आणि आज नमस्तस्ये ह्या नमो सगळ्या भावना नमः. आपल्यामध्ये या सुद्धा निर्माण देवी झालेल्या आहेत. सर्वभूतेषु शक्तिरूपेण देवीचं संस्थिता. हेच तत्व आपण नमस्तस्ये नमस्तस्ये कायम करायचं आहे. नमस्तस्ये नमो नमः. मुळातच हे तत्व या आपल्याकडे आहे, देवी पण सर्वभूतेषु आपण त्याचा वापर नाही करत आहोत. शक्तिरूपेण संस्थिता. आपण विसरून गेलेलो आहोत. नमस्तस्ये 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 नमो स्त्रीतत्वाच्या नमः. ह्या या बाजू देवी आपण का बरं विसरलो? सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये याचा नमस्तस्ये नक्कीच विचार करूया. नमस्तस्ये नमो नमः. परमेश्वरानं या देवी स्त्रीला का घडवलंय बरं? सर्वभूतेषु कारण ती आई आहे. शक्तिरूपेण संस्थिता. एका बीजाला आपल्या नमस्तस्ये गर्भात धारण करून नमस्तस्ये ती पृथ्वीवर आणणारी नमस्तस्ये नमो नमः. या देवी देवताच आहे ना? सर्वभूतेषु ती शक्तिरूपेण सांभाळते ना संस्थिता. खूप प्रेमाने आपल्या बाळाला काही नमस्तस्ये होऊ नये म्हणून. नमस्तस्ये आणि जन्म झाल्यानंतर नमस्तस्ये सुद्धा नमो ती अधिक नमः. प्रेमाचा वर्षाव करते. आपलं दूध पाजते त्याला. सर्वमंगलमांगल्ये शिवे जो जीव सर्वार्थसाधिके शरण्ये आपला पुढचा त्र्यंबके नवीन प्रवास सुरू गौरी करावा म्हणून एका नारायणी स्त्रीच्या गर्भात जन्म नमोस्तुते. घेतो. म्हणजेच आपण कोण सर्वमंगलमांगल्ये आहोत? आपण पृथ्वी शिवे माता आहोत. सर्वार्थसाधिके पृथ्वी माता शरण्ये जशी त्र्यंबके जे गौरी बीज पडेल नारायणी त्याला ती नमोस्तुते. फुलवतेच. तसंच सर्वमंगलमांगल्ये आपण सुद्धा शिवे तेच करतो. सर्वार्थसाधिके शरण्ये पृथ्वी त्र्यंबके माता गौरी तिच्यावर कोणी दगडं मारली, नारायणी तिच्यावर अति पाणी नमोस्तुते. पडलं, तिच्यावर आग लागली, सर्वमंगलमांगल्ये तिच्यावर कुठली संकट शिवे आली, तरी सुद्धा सर्वार्थसाधिके निश्चल असते ना. शरण्ये तेच रूप त्र्यंबके आपल्याला आपल्यामध्ये गौरी कायम करायचं आहे. नारायणी ती ओरडते नमोस्तुते. का? अरे मला दगडं लागतायत. अरे मी सर्वमंगलमांगल्ये वाहून चाललेली शिवे आहे.
माझी माझ्या जवळपास असणारी गावं वाहून चाललेली आहेत. आत्मे वाहून चाललेले आहेत. लोकांचं नुकसान होतंय. आग लागते तेव्हा ती म्हणते का असं, की "अरे, काय तुम्ही हे मी जन्माला घातलंय त्यांनाच तुम्ही मारून टाकत आहात. त्यांना आगीच्या उष्णतेमध्ये होरपळून टाकत आहात." स्वधा नमोस्तुते कधीतरी ती काही ओम म्हणते का या जयंती गोष्टीला? कधीच नाही. मंगलाकाली भद्रकाली त्यामुळे कपालिनी आपलं स्वरूप दुर्गा देखील क्षमा या शिवा धात्री भूमातेसारखं असावं. स्वाहा स्वधा नमोस्तुते ओम ती जयंती तिचं देण्याचं कार्य, मंगलाकाली निर्माण करायचं कार्य भद्रकाली थांबवत नाहीये. कपालिनी दुर्गा क्षमा तसंच शिवा आपण धात्री सुद्धा स्वाहा प्रेम स्वधा देण्याचं नमोस्तुते कार्य ओम आणि नवीन जयंती निर्मिती करायचं कार्य मंगलाकाली थांबवायचं नाहीये. भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा परमेश्वरानं म्हणून धात्री तर स्त्रीमध्ये ही स्वाहा तत्व स्वधा जास्त दिलेली आहेत. नमोस्तुते ती भावना प्रधान आहे, असं सगळीजण ओम म्हणतात. ऐं ह्रीं क्लीं पण चामुंडाय आपण विद्ये ओम भावना ऐं प्रधान ह्रीं क्लीं या शब्दाचे चामुंडाय अर्थच वेगळे विद्ये केलेले आहेत. ओम ऐं ह्रीं क्लीं त्याचे चामुंडाय मूळ अर्थ विद्ये आपण ओम ऐं जाणून ह्रीं घेऊन क्लीं त्याच्याशी चामुंडाय एकरूप होऊया. विद्ये ओम म्हणजेच ऐं खऱ्या ह्रीं अर्थाने क्लीं आपल्यातलं चामुंडाय देवी तत्व विद्ये जागृत होणार ओम आहे. ऐं ह्रीं क्लीं या 9 चामुंडाय दिवसाच्या विद्ये प्रवासात ते ओम नक्कीच ऐं जागृत झालेलं ह्रीं आहे क्लीं आणि तेच चामुंडाय तुम्ही विद्ये वर्षभर त्याचा ओम सांभाळ ऐं करा. ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ते ओम तत्व ऐं जागवा. ह्रीं क्लीं एकमेकांशी चामुंडाय प्रेमाने बोला, विच्चे ओम ऐं ह्रीं मायेने क्लीं बोला. चामुंडाय अनंत विच्चे अपराध लोकांचे ओम पोटात घ्या. ऐं ह्रीं दुर्लक्ष क्लीं करा. चामुंडाय चांगलंच विच्चे तुमच्या नजरेला ओम पडू दे. ऐं ह्रीं असंच क्लीं परमेश्वराला सांगा. चामुंडाय विच्चे ओम आपल्या ऐं ह्रीं त्रिनेत्राचा क्लीं वापर करा. चामुंडाय विच्चे तुम्हाला कळेल ओम वाईट ऐं काय, ह्रीं चांगलं काय. क्लीं चांगल्याच्या चामुंडाय बाजूने उभं विच्चे राहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चांगल्याचा चामुंडाय प्रसार करा. विच्चे ओम चांगली ऐं नवनिर्मिती ह्रीं करा. क्लीं हेच तर ह्या चामुंडाय दसऱ्याचं विच्चे फलित असेल ना? ओम ऐं म्हणून ह्रीं तर हा क्लीं दसरा आपला आगळा चामुंडाय वेगळा विच्चे असणार आहे. ओम कारण ऐं ह्रीं क्लीं आपण चामुंडाय नवनिर्मितीची विच्चे बीजं या पुन्हा आपल्या देवी शरीरात सर्वभूतेषु जागोजागी स्थापन करणार आहोत. शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 चला तर नमो मग नमः बीजमंत्राचा या पुन्हा एकदा देवी जप करूया. म्हणजे सर्वभूतेषु आपण शक्तिरूपेण संस्थिता खऱ्या अर्थाने नमस्तस्ये देवी तत्वाच्या प्रवासाला नमस्तस्ये सुरुवात करत आहोत. नमस्तस्ये नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 अनेक शूर नमो पराक्रमी राजे नमः याच या दिवशी दुसऱ्या देवी राज्यावर स्वारी करण्यास जात असत. सर्वभूतेषु म्हणून उद्या शक्तिरूपेण दसऱ्याच्या दिवसाला संस्थिता सिंहोल्लंघन असेही म्हणतात. नमस्तस्ये म्हणजे आपल्या नमस्तस्ये गावाची वेस ओलांडून जाणे याचा नमस्तस्ये अर्थ. नमो नमः दसऱ्याच्या दिवशी सर्वमङ्गलमाङ्गल्ये घरोघरी शिवे शस्त्रास्त्रांची, पुस्तकांची, सर्वार्थसाधिके लक्ष्मींची, वाहनांची शरण्ये पूजा केली जाते. त्र्यंबके गौरी झेंडूची फुले, आंब्याच्या पानाचे नारायणी तोरण दाराला बांधतात. नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सोनं लुटण्याची जी सर्वार्थसाधिके परंपरा आहे शरण्ये ती कशामुळे आहे? त्र्यंबके तर गौरी जेव्हा कौरव नारायणी पांडवांमध्ये जे युद्ध झालं आणि पांडवांना कौरवांनी सर्वमङ्गलमाङ्गल्ये अज्ञातवासात शिवे जायला सांगितलं. म्हणजे 12 वर्ष आणि 1 सर्वार्थसाधिके वर्ष पुढचं 13वं वर्ष शरण्ये होतं ते त्र्यंबके अज्ञातवासात काढायचं गौरी होतं. तर त्यावेळेला त्यांनी नारायणी शमीच्या झाडावर नमोस्तुते आपली सगळी शस्त्रास्त्र ठेवली आणि या सर्वमङ्गलमाङ्गल्ये विजयादशमीच्या दिवशी शिवे ती सगळी शस्त्रास्त्र त्यांनी सर्वार्थसाधिके खाली काढून त्याची पूजा केली. शरण्ये त्र्यंबके म्हणूनच गौरी शमीच्या झाडाची पानं नारायणी ही नमोस्तुते वाहिली जातात.
शमीच्या झाडाची पानं ही सगळ्यांकडनं पूजा करताना वाहिली जातात. नंतर आपट्याची पानं जी असतात, आपट्या नावाचं ज्या झाडाची पानं आहेत, ती सगळ्यांना एकमेकांना सोनं म्हणून देऊ शकता. भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा आपट्याच्या पाण्याची सुद्धा एक कथा आहे. स्वधा नमोस्तुते. एक रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करीत असतानाच्या काळातली आहे. कौत्स नावाचा एक ब्राह्मण होता. कौत्स हा वरतंतू ऋषींचा शिष्य होता. कौत्साला आपल्या गुरुला दक्षिणा द्यायची होती. शिष्याच्या प्रगतीवरच समाधी असणाऱ्या वरतंतू ऋषींनी मात्र गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला. पण शिष्याच्या आग्रहाखातर त्यांनी अखेरीस सांगितलं की मला एका स्त्रोताकडून मिळालेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्स हा गरीब होता. त्याला गुरूंना गुरुदक्षिणा कशी द्यावी हे समजत नव्हते. अखेर त्याने रघुराजाकडे जाऊन मदत मागितली. पण रघुराजाने त्यांची सर्व संपत्ती यज्ञात दान केल्यामुळे त्याला कौत्साची मदत करता येत नव्हती. मग त्यांना तरी दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवणे रघुराजाच्या मनाला काही पटत नव्हते. म्हणून त्याने ठरवले की कुबेरावर हल्ला करायचा आणि त्याची संपत्ती मिळवायची आणि कौत्साला दान द्यायची. कुबेराला हे समजताच त्याने राजाला निरोप पाठवला की स्वखुशीने तो त्याची मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्साने काय केलं, गुरुदेवांना हव्या होत्या तितक्याच 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा पानासह तोडून सर्वांना वाटल्या. मुद्रांचा वर्षाव ज्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला ना, ते झाड होते आपट्याचे. आणि या प्रसंगापासून हिरण्य म्हणजे सोनं पावित्र त्या आपट्याच्या पानांना लाभलं, म्हणून त्या पानांना हिरण्यगर्भा असेही म्हणतात. तेव्हापासून आपट्याचं पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झालेली आहे. पुराणामध्ये मात्र सोनं लुटणं याच्या विविध कथा आलेल्या आहेत. मात्र प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली मात्र अवघा वृक्ष ओरबाडला जात आहे. त्यामुळे आपण या नवीन पर्वामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पानं न देता नुसत्या शुभेच्छा द्या. तेच फार मोठं आपलं यावेळेचं फलित आहे की आपण झाडांची पानं किंवा झाडं ही तोडली नाही पाहिजेत. त्यानुसार सगळ्या गोष्टी आपण आता करूया. कारण का माहितीये का की आपल्याला नवीन रुजवात करायची आहे. जसं आपण यावेळेला नवरात्रीमध्ये संपूर्णपणे आपल्या श्वासावर लक्ष ठेवून आपण देवी ध्यान केलं, तसंच दसऱ्याच्या वेळेला आपण हे जे आहे पुष्परूपी पर्णरूपी जे सोनं आहे त्याला त्रास न देता फक्त मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आज आपली मानसपूजा पूर्ण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण देवी स्वरूप देवीत एकरूप झालेलो आहोत आणि हा आनंदाचा दसरा आपण साजरा करणार आहोत. आपण दसऱ्याच्या पूजेची पूर्ण तयारी केलेली आहे आणि छानस संपूर्ण सगळ्या देवांना आपण हार घातलेले आहेत. त्यांना आपण शुद्ध यांनी स्नान घातलेलं आहे, पंचामृताचा अभिषेक केला आहे, त्यांना वस्त्र अर्पण केलेली आहेत, सुगंधी अत्तर दिलेली आहेत. नंतर आपण परंपरेनुसार पुरणपोळीचा किंवा श्रीखंडपुरीचा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवलेला आहे. सरस्वती मातेची पूजा म्हणून आपल्या घरात असलेल्या हिशोबाच्या वह्या, मुलांची पुस्तकं, वह्या, पाटीवर सरस्वतीची पूजा केलेली आहे. त्यानंतर महालक्ष्मी मातेची आज पूजा केलेली आहे. सोनं, नाणं, हिरे, चांदी जे काय असेल ती पैशाच्या स्वरूपात आणि लक्ष्मी म्हणून आपण केरसुणीचीही पूजा केलेली आहे. कारण ती आपल्या घराला स्वच्छ करते. दाराला तोरण बांधलेलं आहे, झेंडूच्या फुलांच्या माळा घातलेल्या आहेत. नंतर ज्या ठिकाणी कुलाचाराप्रमाणे तलवारी, नंतर पिस्तूल किंवा हे जे काही असतं त्यांचं म्हणजे शस्त्र असतात त्यांच्या सुद्धा पूजा केल्या जातात, तीही केलेली आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळीकडे
सगळे सुखासमाधानाने हा सण साजरा करत आहोत आणि आपण देवीची कृपा आपल्यावर आहेच, झालेलीच आहे. दसरा सण सुद्धा आपण खूप आनंदाने साजरा करत आहोत, कारण आज रामाने रावणावर विजय मिळवलेला आहे. म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय झालेला आहे. त्यामुळेच ही विजयादशमी खऱ्या अर्थाने खूप आगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. ती आपण सगळी आज ध्यानाच्या स्वरूपात साजरी करत आहोत. पुन्हा एकदा आपण ध्यानात विलीन होऊया आणि मनामध्ये हे सगळं उभं करून खूप आनंदात आपण त्याचा अनुभव घेऊया. भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय. मनाशी आज आपण एक प्रण करूया की मला जेवढे माहीत आहे तेवढेच मी सत्य बोलणार. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. मी ओम जे ऐं काही ह्रीं क्लीं अन्न बनवीन चामुंडाय ते विच्चे. ज्या ओम जीवांपर्यंत ऐं पोहोचेल ह्रीं क्लीं त्यांना मी ते चामुंडाय अतिशय विच्चे. प्रेमाने देत ओम आहे. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हे ओम अन्नपूर्णेचं ऐं रूप सुद्धा ह्रीं क्लीं आज आपण आपल्यात चामुंडाय भिनवूया. विच्चे. आपण जे ओम काही ऐं घरच्यांसाठी ह्रीं बनवू क्लीं ते अतिशय चामुंडाय प्रेमाने बनवा, विच्चे. म्हणजे ओम त्यांना ऐं या ह्रीं क्लीं पुढे चामुंडाय आपल्या हातचं विच्चे. सुग्रास अन्न ओम जेवताना ऐं ह्रीं आनंदच क्लीं मिळेल, प्रेमच चामुंडाय मिळेल. विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या तसेच देवी दान देताना ज्यांना सर्वभूतेषु दिले किंवा ज्यांच्याकडून घेतले शक्तिरूपेण अशा संस्थिता व्यक्तीस दिले, असा आपण नमस्तस्ये त्यांचा आपण नमस्तस्ये आत्मसन्मान दुखावू नमस्तस्ये नका, नमो त्याची नमः. चर्चा करू नका. या देवी सर्वभूतेषु मी निर्माती आहे. शक्तिरूपेण माझा संस्थिता प्रत्येक सेल प्रेमाने जोडत नमस्तस्ये आहे. मी नमस्तस्ये शुद्ध आहे. नमस्तस्ये नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी खऱ्या ऊर्जेचा शोध घ्या, सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता कारण नमस्तस्ये या विशेष नमस्तस्ये नवरात्रीचा कार्यक्रम हा नमस्तस्ये नमो आपली आतील नमः. ऊर्जा या जागृत करण्यासाठी देवी होता. सर्वभूतेषु आपल्या शक्तिरूपेण संस्थिता शरीरात ऊर्जा ही नमस्तस्ये 2 प्रकारची असते, नमस्तस्ये अतृप्त आणि सृजन. अतृप्त नमस्तस्ये इच्छा नमो ही नमः. सगळं नष्ट करते या आणि देवी सृजन इच्छा जी असते ना ती नवीन सर्वभूतेषु निर्मिती करते. त्यामुळे शक्तिरूपेण आपण संस्थिता सगळ्यांनी कोणत्या प्रकारचे अस्तित्व जगत नमस्तस्ये आहोत ह्याचा नमस्तस्ये विचार करा. नमस्तस्ये मी, नमो माझ्यासाठी, नमः. चांगले या हे सगळे शब्द देवी निर्मिती सर्वभूतेषु करू शकत नाहीत. शक्तिरूपेण त्यामुळे संस्थिता प्रत्येकाला एकच नमस्तस्ये सांगणं आहे की नमस्तस्ये फक्त नवीन निर्मिती करायचा नमस्तस्ये विचार करा. नमो नमः. समोरच्यांसाठी चांगलं या करायचा विचार देवी करा. सर्वभूतेषु आईचीच शक्तिरूपेण प्रतिमा संस्थिता मुलीमध्ये असते. त्यामुळे नमस्तस्ये परमात्म्याकडे जाण्याचा नमस्तस्ये मार्ग मात्र ह्याच जन्मात नमस्तस्ये प्राप्त नमो होतो, हे नमः. कायम लक्षात घ्या. त्यामुळे देवी स्वरूप आईची सर्वमंगलमांगल्ये आपल्या शिवे नक्कीच तुम्ही पूजा करा, कारण सर्वार्थसाधिके तिच्यामुळेच शरण्ये तुम्हाला ह्या त्र्यंबके जन्मात गौरी पुन्हा परमेश्वराकडे जाण्याचा नारायणी मार्ग आणि नमोस्तुते. ज्ञान प्राप्त झालेला आहे. सर्वमंगलमांगल्ये ऊर्जेचा साठा शिवे हा आपल्या मूलाधार चक्रात सर्वार्थसाधिके आहे आणि त्याचा शरण्ये तुम्ही त्र्यंबके नक्कीच वापर करा. गौरी नारायणी कारण मूलाधार चक्र नमोस्तुते. शुद्ध झालं तरच पुढची सगळी चक्र आपली सर्वमंगलमांगल्ये शुद्ध होणार शिवे आणि नंतरच सर्वार्थसाधिके कुंडलिनी जागृत शरण्ये होणार. त्र्यंबके गौरी त्यामुळे नारायणी आपला प्रवास हा नमोस्तुते. आपल्या स्वतःसाठी होता, हे नक्कीच. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
आता आपण ध्यानातच आहोत. तुमचं लक्ष श्वासावरच पूर्णपणे केंद्रित आहे. तर महिषासूर मर्दिनी स्तोत्र मी घेत आहे. तुम्ही त्याचा आनंद घ्या. उच्चार करताना काही चुकलं तर मात्र क्षमा करा. महिषासूर मर्दिनी स्तोत्र. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवर वर्षिणि दुर्धर धर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुज निरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ जगदम्ब कदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तुंग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभञ्जिनि कैटभञ्जिनि दासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगजगण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निजभुज दण्ड निपतित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जन शक्तिभूते चतुर विचार धुरीण महाशिव दुतकृत प्रथमाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायकरे त्रिभुवनमस्तक शूलविरोधि शिरोधि कृतामलशूलकरे दुमि दुमितामर दुन्दुभिना महोमुखरीकृत दिनकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ निजहुडकृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महाहव कल्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्ग रणक्षण संग परिस्फुरदंग नटत्कटके कनकपिशांग स्पृशस्तिकशङ्गर सत्सुगरिंग हृता बटुके कृतचतुरंग बलिक्षितरंग घट हुतरुट्ट रटदुत्के जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललना तथेई तथेई कृताभिनयोदर नृत्यरते कृतकुकुथ कुकुथो गडदादिक ताल कुतूहल गानरते धुधुकुट धुक्कुट धिन्दिमित ध्वनि धीर मृदुङ्ग निधारतते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते झण झण झिंझिमि झिंकृत नृपुर ऋषिंकित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुमनः 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 सुमनोहर कान्तियुते श्रितरजनी रजनी 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 रज करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सहित महाहवमल्लत मल्लिक मल्लितरल्लक मल्लरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते शीतकृत फुल्लसमुल्लसितारुण तल्लज पल्लव सलिलते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अविरल गण्डकलोन्मद मेदुरमत्तमतं जर जराजपते त्रिभुवनभूषण भूतकलानिधिरुपपययो निधिराजसुते आई सुदती जनलाल समानस मोहन मन्मथ राजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कांती कला कलितामल भाललते सकल विलास कला निलय क्रम केली चलत्कल हंसकुले अलिकुल सक्कुल कुवलय मंडल मौली मिलत कुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरव विजित कुजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित पुलिंद मनोहर गुंजित रज्जित शैल निकुंजगते निजगण भूत महाशबरीगण सद्गुण संभृत केलितले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंद्ररुचे प्रणत सुरासुर मौली मणिस्फुर दंशुल सन्नख चंद्ररुचे जित कनकाचल मौली मदोर्जित निर्भर कुंजर कुंभकुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते विजित सहस्करेक सहस्त्रकरैक सहस्त्रकरैक नुते कृतसुरतारक संघरतारक संघरतारक सूनुसुते सुरथ समाधि समान समाधि 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 सुजातरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमल करुणानिलये वरिवस्यति योनिदिन सुशिवे ऐ कमले कमलानिलये कमलानिलयस्य कन्थन भवेत् तव पदमेव परं पदमित्युनिशीलयतो मम कीनशिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कनकल सिंधु जलेर्नुषिषष्टि ते गुणरंगभुवम् भजति सकीन शचीकुच कुम्भतटी परिरम्भ सुखानुभवम् तव शरणं चरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते किमु पुरुहितपुरन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखी क्रियते मम तु मम शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ मयि दीनदयालुतया कृपवेय त्वया भवित्वमुमे ऐ जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासि रते यदुचित्रत्मव भवत्पुरीकुरुता दुरितामपाकुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते
रम्यकपर्दिनी शैलसुते महिषासुरमर्दिनी की जय. जय अंबे मात की जय. हळूहळू ध्यानामधून बाहेर या. पूर्वस्थितीला या. हातपाय हलवा. दोन्ही हात विलग करा. डोळे बंद आहेतच. डोळ्यांवर हात ठेवा आणि मिळालेली ऊर्जा ही डोळ्यांमध्ये सामावून घ्या आणि संपूर्ण विश्वाला, संपूर्ण आपल्या कुटुंबाला, आपल्या स्वतःला धन्यवाद द्या आणि ही नवरात्रीची ऊर्जा कायम तुमच्या सतत बरोबर राहील. त्यामुळे तिचा रोज जागर करा, रोज ध्यान करा आणि जे काही आईकडून मिळालेलं आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा. हीच या दसऱ्याच्या मंगल दिवशी शुभकामना. नमस्कार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.